शाळेच्या मुद्द्यावरून अभिजित दिपके आक्रमक झाले आहेत। आमचा लढा सरपंच किंवा गावाविरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन शाळा सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे। सरपंचांची मुलंही या शाळेत शिकतात, मग विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा का मिळू नयेत? सरकारला शाळा नीट करता येत नसेल तर गावकऱ्यांच्या मदतीने शाळा सुधारू। शाळेची पाहणी आणि व्हिडिओमुळे बदनामीची भीती असेल तर शाळा आधी नीट करा, अशी टीका अभिजित दिपके यांनी केलेली आहे। मी आधीच म्हणलेले आहे, आमचा जो लढा आहे तो सरपंचांशी किंवा गावकऱ्यांशी नाही, यांच्याला सोबत घेऊनच आम्हाला काम करायचं आहे। कारण की सरपंचाची मुलं कुठे जातात शिकायला, त्या शाळेत जातात। सरपंचाची मुले मिनिस्टरच्या मुलांसारखी, आमदारांच्या मुलांसारखे मोठ्या मोठ्या शाळेत जात नाही। तर सरपंचांच्या सहभागाने, गावकऱ्यांच्या सहभागाने आम्ही शाळा नीट करू। जर सरकारला नसेल जमेल तर आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने करू। मला वाटते शाळा लपवण्यापेक्षा शाळा चांगल्या करा ना तुम्ही। तुम्हाला एवढीच तुमच्या शाळांची लाज वाटते दाखवण्याला, तुम्हाला याचीच लाज वाटते ना की लोक येतील, व्हिडिओज काढतील, फोटो काढतील, मग बदनामी होईल। मग शाळा ठीक करा ना, शाळा लपवणार आहे का मग तुम्ही? चांगले काम करा ना तुम्ही। अशा शाळा बनवा की सगळ्या लोकांनी येऊन फोटो काढले पाहिजे आणि दाखवले पाहिजे, बघा काय